मी मंत्री आहे, सिनियर मंत्री आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त गृह खातंच राहिलं, बाकी सगळी खाती माझी झाली. त्यामुळे मंत्री आहे. तरीही माझी अशी धारणा आहे, आयजीच्या जीवावर बायजी उदार कशाला, सरकारच्या योजना मी कशाला द्यायला पाहिजे. सरकार देईल, मी काय करणार. मरण पडानंतर केल्यानंतर एक टप्पा आमचं पूर्ण 30 ते 80 ही महिला तर स्त्री रोग म्हणणे जरा वाईट आहे, पण आजार म्हणून त्या स्त्रियांशी संबंधित आजाराने हैराण असतात. ना नवऱ्याला सांगत, ना मुलाला सांगत, ना डॉक्टरकडे जात, अंगावर काढत असत. तर त्याचं आम्ही त्याच क्लिनिकमध्ये सकाळचं सुरू केलं की ज्यात तिला नेमकं काय होत आहे, मग तिची पाळी नियमित आहे का, तिचे कंबर दुखते का, तिचे पाय दुखतात, त्यापासून साधारणतः कुठल्याही स्त्रीला पिशवीचं ऑपरेशन हे काही चुकलेलं नाही. करायचं म्हटलं लाख रुपये लागतात, 50,000 रुपये लागतात, गेला बाजार 10,000 रुपये लागतात. हे सगळं आम्ही करणार. गेल्या 2 महिन्यात हा प्रकल्प सुरू झाला. एव्हाना 78 डिलिव्हरी आमच्या सुखदाच्या माध्यमातून झाल्या. सरासरी काही लाखाचं बिल दरमहा येत आहे. कारण हॉस्पिटल मग माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे त्या दिवशी बिल मागत नाही, महिन्याच्या शेवटी बिल पाठवतात, आमची माणसं चेक करतात, एक रकमी जाऊन द्यायचं असतं. हा प्रकल्प हा स्त्रियांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे. मारेतीची स्तुती करा की ती एका फार मोठ्या पुरुषाला किंवा फार मोठ्या महिलेला जन्म घालते, पण त्या जन्माच्या वेदना केवढ्या आहेत. तर हा प्रकल्प समजा इथे सुरू करणार आहे. प्रकल्प सुरू करणं म्हणजे काय, मी खूप व्यापारी वृत्तीचा माणूस आहे. जिथे हेळसांड असते तिथे मी लक्ष देतो. तुमच्यातल्या 4 महिलांनी याचं प्रमुख व्हावं आणि एकदा पुण्याला येऊन बघावं की किती सिस्टमॅटिक चाललेलं आहे. तर तासगाव शहर नाही, तासगाव तालुक्यातल्या ज्या ज्या महिलेला तुमच्या या केंद्रामध्ये येऊन मग त्याला तुम्ही शिवनेरीच्या ऐवजी जिजामाता म्हणा, जिजामाता महिला केंद्र, त्याला दरमहा किती लाख खर्च येईल, मग कानात नंतर सांगतो आमचा किती येत होतो. तर ते सगळे दरमहा तिथे पोहोचवतील. तुम्ही काही मंडळाच्या पैशातून खर्च करू नका. ऊसतवार म्हणजे याची व्यवस्था ही तुम्ही करा. अशा 1 ना 2 अनेक प्रकल्प महिला. जर तुम्ही दुर्गा मातेचं मंदिर केलं की नाही, मी आल्याला विचारलं की शंकराचं का नाही केलं, आल्याला विचारलं गणपतीचं का नाही केलं, तर त्यांनी मला लॉजिक सांगितलं की बाबा गणपती उत्सव आम्ही करतो, तर 2-3 दुर्घटना घडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्याला गणपती काही पावत नाही. असं काही नसतं. परमेश्वर हा एकमेव प्रेमळ माणूस असा आहे की जो भक्ताचं कधी नुकसानच करू शकत नाही. पण माहीत नाही, त्यांची धारणा झाली. मग म्हणे आम्ही नवरात्री सुरू केली आणि ती खूप उत्साहात पार पडवली. मग आम्ही दुर्गा मातेचं मंदिर करा, दुर्गा मातेचं मंदिर करा. आणि त्यामुळे जिजामातेच्या नावाने त्या गायनिक, कधी कधी इंग्लिश शब्द बोलले की गायनिक होय बरं, तसं गायनिक म्हणजे महिलांच्या आजारासंबंधीचं एक क्लिनिक मोफत, रक्त तपासणी मोफत, इंजेक्शन मोफत, औषधं मोफत, डिलिव्हरी मोफत, ऑपरेशन मोफत. त्याचं व्यवस्थित कॉम्प्युटराईज करू आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. ही सरकारी योजना नाही, सरकारी योजना आहे. मी मंत्री आहे, सिनियर मंत्री आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त गृह खातंच राहिलं, बाकी सगळी खाती माझी झाली. त्यामुळे मंत्री आहे. तरीही माझी अशी धारणा आहे, आयजीच्या जीवावर बायजी उदार कशाला, सरकारच्या योजना मी कशाला द्यायला पाहिजे. सरकार देईल, मी काय करणार. माझ्या खिशामध्ये हात घालणार की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मी एकच योजना सांगितली. बाकीच्याही महिलांनी एकत्र येऊन काही नवनवीन गोष्टी काढल्या, तर त्या सगळ्या गोष्टीला तासगावमध्ये एका अर्थाने तुम्ही शक्तीची स्थापना केलेली आहे. ही देवी अशी आहे की जी देवी ज्ञान पण देते, सरस्वती, जी पैसा पण देते, लक्ष्मी, आणि जी शक्ती पण देते, जय जगदंब, म्हणजे जय भवानी माता. आणि त्यामुळे महिलांना उपयोगी पडणारे उपक्रम मंडळाने करावेत. एक फार तुमचं मला बरं वाटलं की तुमच्यामध्ये बहुधा एकही व्यसनी नाही. व्यसनी तरुणाला तुमच्या मंडळाचा सदस्य ठेवू नका. तंबाखू खाणाऱ्याला सुद्धा म्हणा की इथे परवानगी नाही, तंबाखू खाणाऱ्याला परवानगी नाही, आणि तो काय गुटखा खाण्याला परवानगी नाही, आणि हुक्का पिणाऱ्याला परवानगी नाही. आगामी काळात जर आपण आपली तरुणाई जपली नाही तर आपला सुद्धा विदेशातला एखादा देश की ज्या देशामध्ये तरुण पिढी उद्ध्वस्त झाली, ती लग्न करत नाही, ती मुलं होऊ देत नाही, अख्ख्या देशाची लोकसंख्या खाली खाली येत चालली, तो देश चालवायला भारतीय पोरं पाहिजे. जर्मनीने आता महाराष्ट्राकडे 4 लाख पोरं मागितले आहेत, त्याचे 10,000 पाठवले आहेत, बाकीचे पाठवायचे आहे. मी विचारलं का असं, म्हणजे काही ना आमच्याकडचा तरुण हा काही करायलाच तयार नाही, तेव्हा आम्हाला हे सगळं चालवायचं आहे, तर तुम्ही तुमची पोरं पाठवा. उद्या भारताला
पुन्हा कुठेतरी श्रीलंकेकडे माणसं मागायला लागतील अशी स्थिती येईल जर आपण आपली पोरी पण काही त्यातून सुटल्या नाही, पोरी जर आपण व्यसनापासून दूर ठेवल्या नाही, त्या डॉल्बीपासून दूर ठेवल्या नाही, हे सूट मुलींची टिंगल करण्यापासून आणि करता 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 टिंगली मधून धाडस वाढलं म्हणून काहीतरी चुकीचा प्रकार करेपर्यंत जी मजल जाते त्यापासून दूर ठेवलं नाही तर वाटोळं सत्यानाश होईल हे आपण लक्षात ठेवा. म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली आणि त्यांनी काय सांगितलं की अशीच असती सुंदर आई आमची, तर आम्ही पण सुंदर झालो. जे सुंदर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.